नाशिक पासून 30 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतावरील महादेवाच्या मंदिराचा खरा इतिहास काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जय शिवराय पब्लिक, मी महेश कोल्हे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. आणि आज आपल्या 15 दिवसाच्या ब्लॉग चॅलेंज मधला आज हा 4था दिवस पूर्ण करण्यासाठी आपण जाणार आहोत ब्रह्मगिरी पर्वत. हे पर्वत खूप उंच असल्यामुळे ते चढण्यासाठी एनर्जी तर पाहिजे ना, म्हणून आमच्या टोळीनं पहिल्यांदा पेटपूजा करायची ठरवली आणि धनक्यात पोहेन मटके आणून आपण पोहोचलो त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पार्किंग. इथे गाडी लावून आम्ही सर्वजण निघालो ब्रह्मगिरी पर्वत. या पर्वतावर जाण्यासाठी अगोदर तिकीट काढावं लागतात, म्हणून इथं तिकीट काढून आम्ही हर हर महादेव म्हणत एक एक पाऊल पुढे टाकत. तर तेवढ्यात आपल्याला भेटले बजरंगबलीच्या रूपात असलेले हे माकडं, आणि हे माकडं आपल्याला पुढे काय जाऊनच देत नव्हते. नुसतं ह्याचा पाय धर तर त्याचा पाय. कसं बस यांना कल्टी मारून आपण पोहोचलो बाबा एकदम वर. आणि वर आल्यानंतर बघतोय तर काय निसर्गरम्य वातावरण होतं. त्यानंतर आम्ही सर्वजण एका अशा ठिकाणी आलो जिथे गौतम ऋषी यांनी 12 वर्षे तपश्चर्या केली, आणि त्या तपश्चर्याचं फळ म्हणून महादेवांनी या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम केला. एवढंच नाही तर या पर्वतावर असे खूप ठिकाणं आहेत ज्यांचा इतिहास आपण युट्यूब वरती 8 मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये सांगितला आहे. नक्की जाऊन